शेतकरी भावांनो, तुम्ही किती जरी घाईत असले तरी वेळात वेळ काढून हा व्हिडिओ बघा। हा व्हिडिओ मी 10 वेळा पाहिला आणि 10 वेळा माझ्या हृदयाला ना स्पर्श करून गेला आणि डोळ्यामध्ये पाणी उभा राहिलं। काय सुंदर ह्या दादानं आणि ह्या लहान मुलानं व्हिडिओ बघितलाय, आवर्जून बघा। कारण माझे शेतकरी बांधव भरपूर असे आहेत की कर्जपोटी म्हणा किंवा इतर काही व्यापामुळे ना फाशी घेतात। तर अशा माझ्या भावांसाठी जे माझे शेतकरी बंधू व्यापलेले आहेत ना, त्यांनी आवर्जून व्हिडिओ बघा। मी 10 वेळा व्हिडिओ पाहिला पण खूप वाईट वाटलं आणि खूप काही शिकण्यासारखं आहे ह्या व्हिडिओ मध्ये। ए पोरा, पळ घरी। वारवा पळ घरी। आपल्या बाचं जंगल आहे का? तुला सांगितलं कळतं का बरे? हा, जा ना घरी। अरे एवढा मोठा लाटण्यात आला आणि फाशी घेतो वैर। तुला काय कळतं रे फाशीतलं? वैर अरे ऐकलं का? मी तुझ्या भावाने आहे, उतर खाली। मला आगावचे गाबड। ए मामा, तुमच्या लेकराची शपथ, उतर खाली। आता जगून काय उपयोग? अरे असं येडा विचार नको करू। तुला जा म्हणलं ना। जा तू बाबा, पण माझी एक इच्छा पुरी कर। तू इच्छा आणि मी का पुरी करू? अरे मरता नाही म्हणावं नाही बाबा। काय इच्छा आहे तुझी? अरे माझ्या घरी येऊन एक कप नुराची आगे आणि मग इकडून तापली आई। अरे चल येड्या, उपाशी पोटी जीव गेला तर भूतून आम्हालाच त्रास देशील। बरं, पण चहा प्यायला अडवायचं नाही मला सांगतोय। अरे चहा प्यायला तुला अडवायला मी काय तू असं आडू आहे का? किती बोलतो रे मोठ्या माणसासारखं, वैर? अरे मी नुसतं मोठ्या माणसासारखं बोलतो पण तसं वागत नाही। चल, कुठे तुझं घर? ए घर ना म्हणायचं, बंगला म्हणायचा, बंगला। बरं, बंगला दाखव। चल, कुठे तुझा बंगला दाखव। धावतो की, मी काय घाबरतोय का? मायला पुढचंच बोलते। चल। योग मामा, ही आमच्या गावची नदी, रोज पावायला येतो। होय, शाळेत जातो का? तू चल, नको काय पण प्रश्न विचारू। चहा प्यायचा आहे ना? हा, इल्ला उपकारच करतोय माझ्यावर। मसोबा दिसतोय लाका इथं, पाय पडलं पाहिजे। देवा, काही चुकलं असलं माफ करे बाबा। ए गाडवा, अरे देवाला पाण्यात टाकलं वय रे? अरे काळजी न करू, येईन तो चटवर। कसा काय येईल तू वर? अरे मग विचार कर, तो स्वतःवर येऊ नाही शकत तर तुला काय वर काढायचा? चल, तू यायचं याड तू या। अरे चल, मायला फाशी घेतोय देवाच्या पाया पडतय। अरे किती लांब आहे घर? लका तू लेच गाई मारायची। इथंच म्हणता म्हणता गावापासून चालवतोय राव तू। लका जाऊ ना, चाललोय ना। अरे मामा थांब 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 थांब। अरे त्या लेंड्या काय ह्याला गोळा करतोय? अरे मामा, तुला नाही माहिती, याच पण 5-50 रुपये होत्यात। कसं काय? अरे यांना बाजून रंग दिला की झालं पोटदुखीच्या गोळ्या। म्हणजे तू हे पोटाच्या गोळ्या म्हणून विकतोय? अरे या देशात मांडळ आज्ञेने एक डॉक्टरचा दवाखाना बंद पडेल पण दिवृषाचा देवारा बंद नाही पडायचा। बामट्याची दुनिया इथं सर्व माणसं फाशीच घ्यायला लागत। बर चल। बघा ना, ह्या पोराने किती सुंदर सांगितलं ना, देवावर श्रद्धा ठेवावं पण अंधश्रद्धा नाही।
कारण अंधश्रद्धा ठेवून ही लुटणारे लोक असे भरपूर काही आहेत समाजामध्ये. आता तुम्हाला माझा राग येईल की हिंदू धर्माच्या विरोधात बोलती, देवाला नावं ठेवते. मी देवाला नावं नाही ठेवत, देवावर श्रद्धा ठेवा म्हणते, पण अंधश्रद्धेला बळी पडू नका. जायचं काय पण हे नको तुला चहा मला. अरे चल 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 चल. हा लय शाना यायला लागून. हाय का आता? अरे किती वेळ चालवतो? अरे चालत राहा, चालत नवा मार्ग मिळतो. काही काळजी करू नका, काही काळजी करू नका. माझा सोन्या शिंदेवर लढतोय. कोण म्हणतो माझा मुलगा मेलाय? अरे आहे आहे, जिवंत आहे, अजून जिवंत आहे तो. आहे खुशाल आपसात भांडा, वरते करा, प्रत्येक वरते करा, काय वाटेल ते करायचं ते करा. जावा जावा, तुम्ही जावा जावा, काळजी करू नका. हे कोण आहे रे? अरे मामा, या म्हाताऱ्याचं पोरग मिलिटरीत होत, मेलं बिचार. अरे तेव्हापासून हे याड झाले. अरे या जगात सुख कुणालाच नाही, मग काय सगळ्यांनीच फाशी घ्यायची का? चल. अरे खा, खाऊन घे कार्तिक. अरे खा, खाऊन घे. अरे खाऊन घे, धर कार्तिक. अरे खाऊन घे. मायला भूतळच आहे का? अरे आनंद हा मान्य ते. त्या पोराला खेळात आनंद नाही भेटला, मला या खेळाच्या सालीत आनंद भेटला. तसं म्हणतोस ना, अन्य पूर्ण ब्रह्म. आणि म्हणून काय पण खायचं होय? हा, अरे तुझं वय किती, तू बोलतो किती? वयाचं सोड. माऊलींनी ज्ञानेश्वर लिहिली तर त्यांचं वय किती होतं? 16. 16 ना. मुक्ताबाई चांगदेवच्या गुरु झाल्या तर त्यांचं वय किती होतं? त्यांचं असलं आपलं काहीतरी. सोड तू, नको डोक्याला लय ताण देऊ. चल. लयच हुशार आहे का? माझा बापच झालाय जणू. रुमण्या, अ रुमण्या, अरे या की. मामा चल, चहाची व्यवस्था झाली. हे पाटील लय याडे. अगे ऐकलं का? हा, लग्न झाल्यापासून ऐकतेच. अगं रुमण्या आलाय, वाजची आटा. हा, तुमच्या चहा पायी 2 एकर जमीन गेली, पण तुमची पाटीलकी काय जाईनाच. बरोबर बोलती ती, अगदी बरोबर. रुमण्या पाहुणं कोण म्हणायचं? अरे मामा आहे. असं वय, मला वाटलं मामाचे. अरे बैरे आता गणपती बाप्पा. आणि एक खुळ आहे. रुमण्या, ते पोटाच्या गोळ्या आणणार त्याचं काय झालं? लेंड्या का? 20 रुपये दे, तू गपे. 50? हा दे. ये गे, ते गोळ्या आणशील ना? हा आणतो ना. अरे याचा गुडघ्यात मेंदू आहे. हॅलो, बोल ना. हा, मारू नका पाहुणं, बरोबर बोलते ते. पाहिलं का? मग काका गणपती बाप्पा. मोरया. चले, चला. बस मामा. ओले झाले. अरे पाऊस पडला ना. बरं जाऊ दे, चहा ठेव. अरे पाऊस पडल्यामुळे चूल नाही पेटायची. आहे का आता? म्हणजे एवढं लांबून आणले आणि चहा नाही वय? मग तू आई बाप कुठे? किती सुंदर उदाहरण दिलं ना ह्या पोरानं. इतकं पोर आहे हो, पण त्याने किती सुंदर उदाहरण दिलं की ह्या जगामध्ये सुखी कुणीच नाही. किती पण पैशावाला असू द्या, त्यांना संतान चांगलं नसतं, म्हणजे लेकरं चांगले नसतात. आणि एखादा गरीब असतो, त्याला लेकरं चांगले असतात, पण त्याची परिस्थिती नसती की आपण आपल्या लेकरांसाठी काहीतरी करावं. म्हणून का मरायचं का, सांगा ना. चल तुला माझी आई दाखवतो. बघ माझी आई. चल तुला मा बाप दाखवतो.
माझा बाप. तुला काय कळतं रे फाशीतलं? तुला काय कळतं रे फाशीतलं? तुला काय कळतं रे फाशीतलं? अरे मामा, कर्ज झाला असेल म्हणून जीव देत असेल तर नको देऊ. अरे शेतात परवडत नसेल तर नको करू शेती. तुझ्या बापाने तुला काढताना आज सांगितलं होतं का की शेतकरी होणार असेल तर काढतो? नाही ना. मग छक्क्यासारख्या टाळ्या वाजवल्या ना तर रोजचे 1500 मिळते. ये घ्या शिल्याला पैसे. ज्याला घरी लेकरं वाट बघत असेल. पप्पा, आज मी पप्पा वाचवला, पण माझा पप्पा का नाही कुणी वाचवला? तुम्हीच सांगा, हा पूर्ण व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटलं? आलं ना डोळ्यामध्ये पाणी? अरे ज्याचे बाप आत्महत्या करून मरतात ना, ज्यांचे बाप आत्महत्या करून मरतात, तर त्या लेकरांना माहिती असतं हो आपले डोक्यावरचं छत गेलेलं दुःख काय असतं. बाप मेल्यानंतर अक्षरशः आईला येड लागतं. मग त्या लेकराला ना आधार आईचा राहत नाही ना बापाचा. आणि जरी आईला येड लागलं नाही ना, तरी हा समाज त्या मातेला येडा करतो. त्या मातेला जगायचे अधिकार ठेवत नाही. का? तर एक विधवा म्हणून. त्याच्यातले काही लोक काय म्हणतात की खरंच कर्जापुटी हे आत्महत्या केली, पण काही लोक ही बोलणारे असतात हो, बायकोच काहीतरी टेन्शन असेल, उगा हा नाव कर्जाचं घ्यायलाय, बायकोच्या टेन्शन पायी मिळाला असेल, बायको त्याची आगाऊ होती. म्हणजे कुठंतरी त्या माता माऊलीला सुद्धा जगायची इच्छा राहत नाही ह्या लोकांच्या बोलण्यावरून. तिला माहित असतं आपल्याला पुढे एक पोरगा आहे, त्याचं भविष्य सुधरवायचंय, आपल्या नवरीनं तर असं केलं, पण ही जग सुधरवू देत नाही. म्हणून दादांनो, कर्ज आजचं उद्या फिटल. तुमच्या डोक्यात काही टेन्शन असलं तेही आजचं उद्या मिटल, पण एकदा तुमचा जीव गेला ना तर तो जीव तर परत येणारच नाही, पण तुमच्या कुटुंबाचा मात्र वनवास झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न कधीच करू नका. अरे आपण कसं आहे, देवानं आपल्याला माणूस जन्म दिलाय ना, तर येणाऱ्या संकटाला ना हिमतीनं संघर्ष करून जगण्यासाठी दिलेला असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात संकट आहे. तो ह्या जगामध्ये सुखी असा कोणच नाही. कुठलं ना कुठलं दुःख प्रत्येकाला असतं, आणि प्रत्येक जण जर आत्महत्याच करायलं तर मला सांगा ना कसं व्हायचं. खूपच सुंदर व्हिडिओ आहे. खूप शेवटी तर अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी उभा राहतं.